नमस्कार मित्रांनो, आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मी आलोय आमच्या गावातील स्वयंभू गणेश मंदिरामध्ये। समोर बघताय हे मंदिराचं मुख्य महाद्वार आहे। आज अधिक ज्येष्ठ संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणेश भक्तांची खूप गर्दी आहे। श्री गणरायाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि त्यानंतर प्रदक्षिणेला सुरुवात केली। महत्त्वाचं म्हणजे खूप सारे भाविक मंदिरात दर्शन घेऊन निघून जातात, परंतु या प्रदक्षिणा मार्गावर जे शृंडास्थान आहे तिथे दर्शन घेत नाही। तर कधी गणरायाचं दर्शन घ्यायला याल त्यावेळेला संपूर्ण डोंगराला म्हणजे प्रदक्षिणा घालाच आणि या प्रदक्षिणा मार्गावर जे शृंडास्थान आहे तिथे दर्शन घ्या। आणि आपण आता शृंडास्थान या ठिकाणी आलोय। गणेश मंदिरामध्ये आपल्याला गणपती बाप्पाची गंडस्थळे आणि नाभी याचं दर्शन होतं आणि या शृंडास्थानामध्ये गणरायाची शृंड आहे, म्हणजेच गणरायाच्या सोंडेचा जो भाग आहे तो इथे आहे आणि या इथे दर्शन घेतल्यानंतर श्री लंबोदराचं दर्शन पूर्ण होतं असं मानलं जातं। प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला द्वारदेवतांचंही दर्शन होतं। शृंडास्थानाचं दर्शन घेऊन पुढे आल्यावर इकडे शेंबेकर बुवा मठ आहे, त्यानंतर इकडे वाणीचं तळ आहे। आणि प्रदक्षिणेच्या वेळी जे भजन बोलतात त्यांचे इथे छोटे छोटे फलक लावलेले आहेत। मित्रांनो, या प्रदक्षिणेचं अंतर साधारण 1 किलोमीटर आहे आणि त्यासाठी 12 ते 15 मिनिटं एवढा वेळ लागतो। कोकणातील समुद्रकिनाऱ्यावर गणपतीपुळे हे श्री गणरायाचं स्वयंभू देवस्थान तसेच पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। तसेच भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले रमणीय ठिकाण म्हणून गणपतीपुळेला ओळखले जाते। भारताच्या 8 दिशांना 8 द्वारदेवता आहेत, त्यापैकी गणपतीपुळेतील देवता ही पश्चिम द्वारदेवता म्हणून श्री लंबोदर या नावाने ओळखली जाते। हे गणेशस्थान पेशवेकालीन आहे। या मंदिरामध्ये माघी गणेश उत्सव व भाद्रपद गणेश उत्सव हे 2 महत्त्वाचे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। तसेच दर महिन्याच्या संकष्टीला माघी उत्सव, भाद्रपद उत्सव, पाडवा, दसरा, दिवाळी या दिवशी श्रींची संपूर्ण डोंगराला पालखी प्रदक्षिणा असते। हे मंदिर सकाळी 5 वाजता दर्शनासाठी उघडलं जातं आणि रात्री 9 वाजता बंद केलं जातं। मंदिरात सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7 वाजता आणि रात्री 8:30 वाजता आरती केली जाते। तसेच दुपारी 12:30 ते 2 आणि सायंकाळी 7:15 ते 8:15 सर्व गणेश भक्तांना मोफत प्रसाद दिला जातो आणि असंख्य गणेश भक्त या प्रसादाचा लाभ घेतात। मंदिरासमोरच अथांग असा समुद्रकिनारा पसरलेला आहे। अनेक भाविक व पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला भेट देत असतात। तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतोय। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।